सनद निरंजन डावखरे. सभापती महोदय, या प्रश्नामध्ये कळव्याच्या हॉस्पिटलचाही उल्लेख आहे की कळवा हॉस्पिटलमध्ये 24 तासामध्ये जवळपास 15 पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आणि त्याच्यामध्ये आपण जर कळवा हॉस्पिटलची परिस्थिती बघितली तर त्या तिकडे मोठ्या प्रमाणात मेडिकल स्टाफचा म्हणजे मग ते डॉक्टर असतील वॉर्ड बॉय असतील यांचा अभाव आहे आणि या संदर्भातलं सातत्याने त्या तिकडच्या जे इन्चार्ज आहेत यांनी महापालिकेला आयुक्तांकडे या संदर्भातलं पत्र लिहिलं होतं आणि मागणी केली होती हे खरे आहे का आणि जर तसं असेल तर मग ही जी पूर्तता आहे ही किती वेळामध्ये पूर्ण करणार कारण जे सिव्हिल हॉस्पिटल ठाण्यामध्ये आहे ज्याच्यामध्ये पूर्ण जिल्ह्याचे रुग्ण या इकडे येतात ते हॉस्पिटलचं काम पूर्ण काढल्यामुळे ते निष्कासित केले आणि पूर्ण जिल्ह्याचा लोड हा आता छत्रपती शिवाजी हॉस्पिटलला होऊ लागलाय आणि रुग्णांची संख्या त्या तिकडे वाढते स्टाफ आणि इन्फ्रास्ट्रक्चर अपुरा आहे तर ही दोन गोष्टी एकतर ही मागणी केली होती हे खरे आहे का आणि ही जी पूर्तता आहे ही किती वेळामध्ये म्हणजे काळबद्ध याच्यामध्ये आपण करणार का? अध्यक्ष महोदय, कळवा हे जे हॉस्पिटल आहे हे महानगरपालिका ठाणेच आहे. ज्यावेळी दुर्दैवी घटना घडली त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी तात्काळ त्याला भेट दिली. आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आणि त्याचा उल्लेख सन्मानित सदस्य करतायत की त्यामध्ये पदनिर्मिती असेल किंवा औषधं असतील याच्याबद्दल एक टाईम बाउंड त्यांनी त्या समितीच्या अहवालामध्ये नमूद करायला सांगितलं आणि त्याची अंमलबजावणी आता मुख्यमंत्री स्वतःच करतायत.